तर नमस्कार मित्रांनो, आपल्या इथं लई झालेला आहे रात्री बघा पाऊस. आणि आज काय विषय झाला आहे, आज लागले आपल्याला काम असं लागलं आहे मित्रांनो, की रात्री पावसामुळं आपलं लय घरगळले आणि चाललो आहे आज आपण ताडपत्री आणायला. तर बघा मित्रांनो, पावसामुळं कसं काय वातावरण झालं आहे आमच्या इथे, सगळीकडं हिरवळ हिरवळ झालेली आहे मित्रांनो. तर अशा पावसात आम्ही निघालो आहे बघा मित्रांनो. हे बघू शकता, वातावरण बघू शकता मित्रांनो किती भारी झालं इथं. याला बघा, ह्याला घरी घेऊ गेलता रानात खायला आणायला गेलता, तसंच उचलून आणलाय आल्या त्यामुळे हो थोडासा म्हणतोय हा माझी जरा चेष्टा करतोय मित्रांनो, काय विषय नाही. बाकी सगळं बघू शकता मित्रांनो, किती वातावरण बघा, हवा मस्त सुटली आणि पावसाचं इतकं वातावरण झालंय मित्रांनो. तुम्ही कुठल्या गावावरून बघताय मित्रांनो, नक्की सांगा. लागलो बघा रोडला मित्रांनो, पण विषय इथं असं झालं की ह्याच्या गाडीला नाही मडकत, त्यामुळं अंगावर लागलाय चिखल उडायला. मित्र थोडा चिडला होता, काय करणार मित्रांनो, यावं तर लागणारच होतं. थोडं पुढं आल्यावर शेजारून जाणाऱ्या गाड्या बिड्या ट्रक बघा, ह्या ट्रक आला मित्रांनो, ह्याच्यामुळं अंगावर जास्त चिखल उडला. त्याच्यामुळं जोडीदार मग वैतागला माझ्या थोडासा. काय विषय नाही मित्रांनो. पावसामुळे मित्रांनो आमच्या पुलाला खूप असं पाणी आलेलं आहे. तुमच्या इकडे आले का सांगा, तुम्ही कुठून बघता ते पण सांगा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आमच्या इथं पारगावचा पूल आहे. त्या पुलाला इतकं पाणी आलंय ना मित्रांनो, एका साईड सगळी माती बिती वाहून गेलेली आहे मित्रांनो. हे बघा, साईडनी डॅम फुटलाय आमचा. वारं लय सुटलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे केस बघा मित्रांनो, एक तर केस नुसते उडून डोळे यायचे मित्रांनो. त्यात मित्र नुसतं काहीतरी पुढून बोलतोय, ते काय मला कळतच नव्हते काय बोलतोय आणि काय नाही. मी काय बोलतोय त्याला कळणार आणि तो काय बोलतोय मला कळत नव्हतं मित्रांनो वाऱ्यामुळं. आणि तोंडावर इतका चिखल उडत होता आणि केस आहे ना, त्यात नुसते डोळे यायचे मित्रांनो, नुसते डोळे यायचे. हे बघा, इथं आलो तर दुकान काय बंद होतं मित्रांनो. मग थोडं इकडं तिकडं करून त्यांना दुकान उघडायला लावलं. हो का, याने गाडी पाडली होती, पण व्हिडिओ चालू आहे म्हणलं त्यांनी परत गाडी हाय तशी करून ठेवली. तर बघा मित्रांनो, हे पारगावमध्ये यांचं दुकान आहे. चांगला माल भेटतो मित्रांनो, यांच्याकडे स्वस्त दरात देतात. कोणाला घ्यायचं असेल तर नक्की आहे, इथलं कुठं पारगावच्या आसपास असेल तर येऊन घ्या इथून. यांच्या दुकानाचं हे यांचं दुकानाचा बोर्ड आहे. मित्राला वाटलं मी की आता फोटोज काढतोय, तेव्हा ते कसा पोज देऊन थांबलाय. त्याला म्हणलं फोटो नाही काढत, तरी बी तो काय म्हणला, काढ बाबा, जाऊ दे आता एक फोटो होऊन जाऊ दे. आता दुकानात आलो, त्यांनी दुकान ओपन केलं. दुकानात खूप सारे कागद होते मित्रांनो, चांगल्या चांगल्या क्वालिटीचे, पण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये काही यांच्याकडे कागद अवेलेबल नव्हता मित्रांनो. आपण बघितलं की थोडं थोडं ते कुठं भेटतं का काय बघितलं, पण त्यांच्याकडे काय साईज ती अवेलेबलच नव्हती. क्वालिटी लय होत्या, पण त्यांच्याकडे ती पाहिजे ते अवेलेबल नसल्यामुळं आपण काय केलं, चला म्हणलं आता नाहऱ्याला जाऊया. नाहऱ्याला एक दुसरी कंपनी आहे मित्रांनो, तिकडं मग चाललो आहे आम्ही आता. थोडं पुढं आलो मित्रांनो, तर लय पाऊस लागायला लागला. कसं बसं मग नावऱ्यापर्यंत आलो मित्रांनो इथं. आणि पुढं काय मित्रांनो, दुकानाची शूटिंग घेतली नाही जास्त, कागद घेतला भेटला म्हणून डायरेक्ट घेतला आणि म्हणलं पावसा पाण्याच्या आधी लवकर घरी जावा, कारण आता अंधार बी पडायला लागला होता. हे बघा मित्रांनो, ह्यांचा बोर्ड आहे, हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा, जर पाहिजे असेल कोणाला तर येऊ शकता. थोडं पुढं निघालो मित्रांनो, म्हणलं आता पावसा पाण्याच्या आधी लवकर घरी जावा. मग काय तिथून निघालो मित्रांनो घराकडं. हे बघा, पावसामुळं किती सगळीकडं पाणी पाणी झाले, रस्त्याने सगळीकडे पाणी झाले. घरी येता येता वाजले होते 8 झाले, 7:45 झाले मित्रांनो घरी येता येता. घरचे नुसते घरचे फोनवर फोन करायचे, कधी येतोय. मी म्हणायचो आलो आलो आलो. फायनल घरी आलो. मम्मी माझ्याकडे रागानेच बघत होती की बाबा कावच काय केलंय पावसा पाण्याचं. हे बघा, इथं घर गळत होतं मित्रांनो माझं. काय दुसऱ्या दिवशी सकाळी बरं का मित्रांनो, उठलो झोपेतून, घरची म्हणली आता सकाळ सकाळ पहिला कागद टाकून घेऊ. पप्पा काय कामाला गेले होते. घेतला कागद, आलो बाहेर, म्हणलं आता वर कागद एवढा जड कसं काय न्यायचा. बाहेरून बघतो तर रात्रीभर पाऊस झालेला होता मित्रांनो. बाहेर आलो, इथून वरती कागद दिला. मम्मी म्हणली हा टेक्नॉलॉजी इथून टाकतो रे कागद, म्हणली वर घेऊन यायला काय होतंय.
म्हणलं एवढा जड कागद कुठून वर न्यावा. आता इथून एकटं चालायला जागा नाही इथून मित्रांनो. इथं बघा, इथून वर चढायसाठी जागा नाही. अशी जागेतून मी चाललोय आता वरती. पडलो होतो मित्रांनो इथून एकदा आत्ताच चालता, पण तो व्हिडिओ मी टाकला नाही. चढता येत नव्हतं मित्रांनो, लय स्लिपरी जागा झाली. इथं गवत बिवत झालंय मित्र वरती. थोडा वर गेलो, पुढं गेलो, बघा इथं वरून बघा कसं दिसतंय. आधीच मी 1-2 महिन्यापूर्वीच कागद टाकलं होतं मित्रांनो, पण काय विषय व्हायचा, हा कागद लय सारखाच फाटायचा, पांढरा कागद. मग वैतागून म्हणलं एकदाच असलं कागद घेऊन टाकावं. मग मी तो कागद काढत होती. म्हणलं आता घ्यावं कागद पहिला हातरून. थोडं इकडं तिकडं बघितलं कागद कसं काय कंडिशन, पण लय खराब झाली होती. मग वर चढून हो काय कागद घेतला हातरून मित्रांनो, वरती पाहिलं तो का तवर पाऊस यायला चालू झाला. म्हणलं घ्यावं पटपट पटपट हातरून घ्यावं. मग म्हणली व्हिडिओ काढू नको, पहिलं कागद जातात. म्हणलं थांब, व्हिडिओ बी काढणं महत्त्वाचं आहे. घेतलं का मित्रांनो, बघा वातावरण कसं झालं, एकदम मस्त झालं का नाही. वरून लय भारी सिनेरी दिसतो मित्रांनो घरावर, पण बघा कागद सगळं टाकून झालेलं आहे घरावर. तर मित्रांनो कसं काय वाटला आजचा आपला व्हिडिओ, चांगला वाटला का तुम्हाला? अशाच प्रकारे आपले व्हिडिओ छोटे छोटे टाकत राहतो मी कधी. भारी वाटत असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला. हे बघा पाऊस, वातावरण झालं पावसाचं परत. तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा आपला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.